तसाच प्रसंग आमच्यावर घडलेला आहे। आमच्या परिवारातल्या सदस्याची निर्घुण हत्या झालेली आहे, तर आम्ही न्याय कोणाकडे मागणार? आम्हाला न्याय देणार कोण? आमचा वाली कोण आहे? आमचा वाली राजकारणात आता कोणच नाही, आम्हाला वाली प्रशासनही नाही। फक्त आम्ही 500-500 रुपये मतदान करून सनी त्यांना आमच्या डोक्यावर बसवतो आणि उद्या उठून आमची हत्या जरी झाली ते आमच्याकडे कधीच बघायला येणार नाही, अशी परिस्थिती या प्रशासनाने या सर्व लोकांची करून ठेवली। जे तरुण पोरग होते, त्यांचे जे बायका होते, त्यांना काहीतरी शासनाकडून न्याय मिळावा आणि ज्या लोकांनी क्रूर करून या लोकांची हत्या केलेली आहे त्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावा। परंतु हे बी गवाही करतो मीडियाच्या माध्यमाने, जर त्या लोकांना शिक्षा नाही झाली आणि ते लोक सुटून आले तर परत बरेचसे मर्डर करणारे, का की त्यांच्या डोळ्यात पूर्णपणे रक्त आहे। मारताना तिथं लाईव्ह मी होतो साहेब। 13 शासन प्रशासन प्रत्येक वस्तू देऊ शकते, न्याय देऊ शकते, सर्व देऊ शकते, परंतु हे मेलेले लोकांचे जे घरचे लोक आहे ह्या लोकांना लाईफ पर्यंत हे लोक पुरू शकते का? शासन पुरणार नाही, हबी जनता पुरणार नाही, प्रशासन पुरणार म्हटले। कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची भेट घेऊ आणि परत तिथून येऊ। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवलेली आहे। चुकीचे काम करतात, त्याला एक समाजाच्या अध्यक्षाच्या नात्याने काही समज देणं हे काही जुना वाद झालेला नाहीये, परंतु त्याच्यावरती काय माझे केसेस झालेले नाही किंवा त्यांनी माझ्यावरती केसेस केलेले नाहीये किंवा पैशाचे वाद नाहीये, मुलामुलींचे वाद नाहीये, कोणतेच वाद नाहीये। ऑल मीडियाच्या माध्यमाने म्हणतो गुजरात तर महाराष्ट्र तर राजस्थान पर्यंत मी काम करत असताना एकामेकावर कोणताही वाद नसून एवढी जर त्यांनी काळ रटले तर याचं कारण हे प्रशासनाला शोधावं लागेल। नाही, जर खरंच प्रशासन असेल तर ते करून दाखवतील, करून दाखवतील। हा शब्द पुढाऱ्यांचा राहतो, करून दाखवलं। न्याय देऊन दाखवा साहेब, मरेच तो तुमचा उपकार राहील। या पोरांना न्याय द्या साहेब, ही कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सेवेत घ्या। असाच जर आमचा जर तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर आम्हाला काहीतरी 20 पासून मारून टाका साहेब। आम्हाला रस्त्यावर उतरू नका द्या, आमचा रस्त्यावर उतरून आम्हाला काहीच भेटणार नाही। आम्हाला 11-11:30 वाजता आम्ही इथून गेलो, परंतु स्टेटसवर 2 दिवसापूर्वी जे काही चालू होतं त्याच्यामुळं आम्हाला थोडं मनात भीती होती की ह्या लग्नात आणि ह्या साखरपुड्यात या हळदीत काहीतरी गोंधळ होईल। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं साहेब लोक सर्व त्यांचे बंदोबस्तला होते। नसली तरी मी माझ्या समाजाला एक कळकळीची विनंती करतो, आपण कोणाच्याही भरोशावर नका राहू, कोणत्याच पक्षाच्या मागे नका फिरू, कोणाचाच झेंडा आवरू नका। 5-50 रुपये कमवून आपल्या परिवाराला द्या, आपल्याला कोणच न्याय देऊ शकणार नाही। बसलेलेच होते, ज्यांनी स्टेटस ठेवला होता त्यांना त्यांनी सांगितलं का तुम्ही या, आम्ही आहे ना, बघून घेऊ ना। ज्यांनी मर्डर केलाय त्या लोकांनी आम्ही आहे ना, बघून घेऊ ना। आणि परत सोनगडवाल्यांचे मला त्याच वेळी सोनू नावाचा पोरगा आहे, त्यांचे सतत फोन चालू होते, तर मी त्यांना सांगून राहिलो फोन कट करा, म्हणजे मला शिव्यागाळ देऊन ते माझी मनस्थिती पूर्ण बिघडवत होते। ज्या पद्धतीत त्यावेळेस ॲक्शन घेतली आणि ॲक्शन घेतल्यानंतर क्षणिक आरोपी पकडले, तरी आज 4-5 आरोपी अटकेत आहेत, तरी आमची सर्व नागरिक, साक्री रहिवासी म्हणून आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की याचे फक्त जे चित्रवर दिसत आहे मुख्य सूत्रधार म्हणून ते पकडा, त्याच्या मागे अजून कोण कोण आहे, त्याच्या मागे कोणा लोकांना घायल करून पळून गेलेले ते, तर ते 14 ते 15 मिनिटात जर पळून गेलेले आणि घायल केलेले, तर त्यांच्या डोळ्यात असे काय मानसिकता आहे? प्रशासनाने त्यांना टॉर्चर करून
त्यांना रिमांडमध्ये घेऊन त्याची पूर्ण माहिती करावा. आणि शासन प्रशासनला हे बी करतो की गुजरात राज्यामध्ये ते कुठं कुठं त्यांनी चुकीचे कामं केले, कुठे दरोडे टाकले, कुठे काही 2 नंबर केले असतील त्याची सुद्धा चौकशी करावे आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी. एवढं बोलून मी थांबतो. कोणी दुकानासमोर वाहने असता रस्त्यावर लावणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर वाहन लावून घ्यायचे. कोणी रस्त्यावर वाहन लावणार नाही. प्रशासनावर इतका रोष आहे की आम्ही इथं आत्मदहनाचा इशारा दिला होता, पण आत्मदहन करून आम्हाला काहीच भेटणार नाही हे आम्ही ओळखून चुकलोय. ज्यांची खरोखर हत्या झाली आहे ते मेल्यानंतर पुढारी आज आम्हाला भेटायला येत आहे. म्हणजे आमची किंमत एखाद्या कवडी गोलपेक्षा निपत्तर आमची किंमत काही लोकांनी करून ठेवली आहे. साक्री शहरात दुःखाचा डोंगर कोसळला ती घटना पिंपळनेर परिसरात झाली. त्या घटनेमध्ये आपल्या साक्रीचे सर्वांना तरुण वर्गांमध्ये सगळ्यांना सारखे असलेले देवा असेल, सुरेश महाराज असेल, साहिल असेल, ज्या पद्धतीत खून झाला खरं म्हणजे जो अज्ञान असतो साहेब, मंत्री साहेब, सीएम साहेब, डीसीएम साहेब, मला भरपूर लोकांचे फोन आले की डायरेक्ट मोठमोठ्या लोकांचे नाव नको घेऊ. नाही घेत, नाव नाही घेत, पण माझ्या देवा भाऊला माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना, तुम्ही आमचे वाली आहे, न्याय द्या. अनाथांचा नाथ आमचा देखनाथ, तुमच्या बहिणी विधवा झाल्या आहेत, त्यांना न्याय द्या. त्यांच्या पोटी 2-2, 3-3 लहान लहान मुलं आहेत, त्यांना न्याय द्या. यांना कोण, यांचा कोण, यांचे करता धरता सर्व गेले साहेब. उद्या उठून याच्या बापाला चॉकलेट मागणारा आग उद्या उठून कोणाला काय मागेल. कळकळीची विनंती साहेब, अंगावर शार आले, डोळ्यात पाणी येते, हात जोडतो साहेब, त्याच्या परिवाराला कुठंतरी न्याय द्या. ओके साहेब, तुम्हाला परत एकदा विनंती करतो, प्रशासनापर्यंत तुम्ही हा विषय पोहोचवा. तुम्ही मला काल बोलवलं, तुम्ही आम्हाला सांगितलं आत्मदहन हा विषय कायद्याला धरून नाहीये. एवढी मोठी घटना घडल्यावर सुद्धा आम्ही ऐकण्याची मनच बरोबर, आम्ही संयम ठेवला आहे. आम्हाला काही नाही साहेब, आम्ही हे कृत्य केलं असतं, 4 बायांच्या हातात देऊन दिला असतो, तुम्ही इकडे पळा तिकडे पळा, प्रशासनाला आमच्या मागे पळवा, याला काही लागलं नसतं. बा एका तासाचा शो आम्ही करू शकलो असतो, पण आम्हाला खरोखर साहेब आम्हाला देखावा अजिबात करायचा नाही. आम्हालाही गावात राहायचंय, आम्हाला वारंवार तुमच्याकडे काही कामं असतात. आज जर आम्ही तुमच्या शब्दाला मान नाही दिला तर उद्या उठून आम्हालाही तुमच्याशी सर्व गोष्टी फेस करायच्या आहे. म्हणून आम्ही टोकाचं पाऊल अजिबात उचललेलं नाहीये. आणि बाकीचं राजकारण झालं नको पाहिजे होतं, त्याच्यात झालं जे कुठं कुठं कुणाला कसं प्रशासनाने निधी मिळवून दिला आहे किंवा लाभ मिळवून दिला आहे, अशा गोष्टी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा साहेब. ज्या गोष्टी अशा घटनेमध्ये कुणाला खरंच शासनाने मदत जर केली असेल, ती तुटपुंजी मदत का असेल ना, जाऊ द्या, झाली तरी चालेल, नाही झाली तरी चालेल. आता आम्ही एवढंच आशेने राहतो, आम्हाला हे आंदोलन तीव्र करायचं होतं, पण आम्ही भरपूर विचार केला, म्हटलं आपण असं करायचं नाही. आम्ही शांततेत झालो, मूक मोर्चा काढला, रितसर आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केलंय. फक्त आता तुम्ही शांततेच्या मार्गाला आम्हाला यश येतं का, हा पण एक अनुभव घेतोच आहे. आमचा अजून कोणाची हत्या होईल याची वाट तुम्ही नका बघा, आणि असं घडलंही नको पाहिजे.
जेणेकरून भविष्यात जर अशा घटना घडल्या तर तुम्हाला आम्हाला बोलायला ते म्हणताना शब्द राहणार नाही की यांना आपण कोणत्या पद्धतीने सांगायचं की तुम्ही असं करू नका. म्हणून शांततेच्या मार्गाने दिलेल्या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे एवढीच विनंती करतो. आरोपींना जर सजा मिळत गेली नसेल तर वारंवार अशा घटना घडणार नाही. परंतु आरोपी काही पैशाच्या जोरावर काही राजकीय जोरावर कोणी सुटून जातात आणि परत त्यांना बघून जे नाही करणारे ते हे करतात का की जेणेकरून हे घटना घडायचं मूळ कारण काय आहे, आरोपींना सजा होत नाही. कुठंतरी आहे ना, हे प्रशासनाला आम्ही विनंती करतो आणि सरकारला सुद्धा विनंती करतो की याच्यावरती आहे ना कठोर कारवाई करणं हे पण महत्त्वाचं आहे. साहेब, तुमच्या लाडकी बहिणी आज 3 बहिणी तुमच्या विधवा झाल्या. पूर्व अशा भारतच्या बहिणी विधवा झाल्यावर तुम्ही ह्या बहिणीला तोपर्यंत साथ देणार. आम्हाला ते साथ नको, पण आम्हाला इन्साफ पाहिजे, आम्हाला फाशी पाहिजे. तर आमच्या मनाला खूप आनंद वाटत. आम्ही मजुरी करून पण खाऊ, भीक मागून पण खाऊ, पण आमच्या मुलगी मला फाशी पाहिजे आणि पाहिजे दादा. इतकं तुमच्याकडून मी हात जोडून विनंती करते. सुरेश, साहिलची हत्या, देवाची हत्या, सुरेशची बहीण, इतकी तुम्हाला विनंती करते. मी मेल्या मला इतका बघायला भेटायला पाहिजे की यांना फाशी व्हायला पाहिजे. जी यामध्ये कठोरच्या कठोर कसं त्यांना शिक्षा लागेल त्यासाठी कारवाई करू आणि पोलीस प्रशासनाने आम्ही दिलेल्या आहेत. पीडित कुटुंबासाठी शासनाच्या वतीने जी काही मदत लागेल त्याबाबत आपल्या आणि प्रशासन आपल्या सदैव सोबत आहे. साहेब, आम्ही हे करणं शक्य होतं की प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. कसे लहान लहान मुलं आहेत, प्रत्येकाचं कुटुंबातून गेलेले आहे, कर्जापोट गेलेले आहे, घरी मागे पाठीमागे काही. आणि या आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर केस चालली साहेब तर फार बरं होईल. कारण कसे तासांचं साल वर्षानुवर्ष या केसेस चालत राहतात. आणि काय याचे स्पेशल केस, कारण एकाच वेळेस 3 केसेस झाले. साखरी तालुक्यात बहुतेक एक सोडून 4 घटना झाली. एकीकडे एक मर्डर झाला, लगेच 2 दिवसानंतर आज 3 मर्डर झाले. महिन्याभरामध्ये 4 मर्डर आपल्या तालुक्यात. ही आपल्या तालुक्याची बदनामीच आहे, नको झाली पाहिजे. तालुक्याची बदनामी, शहराची बदनामी, अशी घटना नको करण्यात. काय नको. आता आपल्याला चांगलाच वकील बघू. आता उज्ज्वल निकम साहेबांना आपण वाईट नाही बोलतो. उज्ज्वल निकम साहेब ते आता कोणत्या तरी पक्षाचे खासदार झाले. नुसते ते वकील राहिले असते तर आपण अपेक्षा केली असते की ते करतील. पण आता ते कोणत्या तरी पक्षाचे खासदार आहे म्हणून नको पाहिजे आपल्याला. माझं वैयक्तिक मत आहे, आपल्याला नको पाहिजे. कोणतरी करतील, बघू आपण. चालेल सर एक मिनिट. दुर्दैवी घटना घडली ही साक्री शहर धुळे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आपल्या डोळ्यांनी. मी पण या घटनेचा एकदम जवळून साक्षीदार आहे. जिवंत आहे तुमच्याजवळ. तिथली काही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडलेली ती सांगण्यासाठी जिवंत आहे. सांगायचा उद्देश एकच, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी थोडक्यात 2-4 मुद्दे मांडणार. कारण मी कितीही मोठं भाषण केलं तर सुरेश गिरी, देवा पवार आणि साहिल हा काय परत येणार नाही. धुळे जिल्ह्याच्या पिंपनेर मधली जी घटना घडली आहे, अशीच घटना याच्या पहिले राईनपाडाची झाली होती. त्याच्यात 5 लोकांची निर्गुण हत्या झाली होती. तरी विषारी होता की एवढ्या कमी घावात पाठीवर घाव बसल्याने माणूस मरत नाही, परंतु पाठीवर लागलेल्या माणसांची सुद्धा डेथ झालेली आहे. तर त्याची सुद्धा चौकशी करावा की जेणेकरून त्याला विषारी काय लावलेला होता का. आणि डिपार्टमेंटला मी विनंती करल का त्यांच्या तळागाळात जाऊन त्यांचे पूर्वीचे काय असतील रेकॉर्ड, त्यांचे पूर्वीचे काय काम धंदे असतील ते बी काढावा आणि ते काढून त्यांचे गुजरात मधून आहे ना पूर्ण पोलीस स्टेशनला त्यांचे फोटो पाठवून त्यांच्यावर काय काय कुठले कुठले गुन्हे, कसले गुन्हे ते काढून त्या लोकांना बॅरेलवर सुटलेला ते आपल्याला कल्पना नाही. आपल्याला जेवढ्या कल्पना आहेत तेवढ्याच, पण जेणेकरून गुजरात राज्यामधून त्यांचे जे काही